जणू अमृतच ही शेवग्याच्या पानांची भाजी खाण्याचे हे जबरदस्त फायदे वाचून तुम्ही पण थक्क व्हाल. शेवग्याची पाने ही आपल्या पारंपरिक आहाराचा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कर आणि लिही श्री स्वामी समर्थ. आज चांगली बातमी मिळेल. एक महत्त्वाचा भाग मानली जातात. अनेक भागांमध्ये या पानांची भाजी नियमितपणे खाल्ली जाते. लोकपरंपरेत शेवग्याच्या पानांना पोषणमूल्यांनी समृद्ध मानले जाते आणि शरीराला आवश्यक असणारी अनेक जीवनसत्वे, खनिजे व इतर पोषक घटक मिळवून देण्यासाठी त्यांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. तथापि, कोणताही घरगुती उपाय किंवा विशिष्ट आहार हा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नसतो. त्यामुळे एखादा आजार, त्रास किंवा आरोग्याशी संबंधित समस्या असल्यास तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. योग्य प्रमाणात संतुलित आहाराचा भाग म्हणून शेवग्याच्या पानांची भाजी खाल्ल्यास आरोग्याला काही प्रमाणात लाभ मिळू शकतो, अशी पारंपरिक धारणा आहे. लोकमान्यतेनुसार, वाताशी संबंधित काही तक्रारी असलेल्या व्यक्तींनी आपल्या आहारात शेवग्याच्या पानांचा समावेश केल्यास शरीराला पोषण मिळण्यास मदत होते. अनेक घरांमध्ये ही भाजी नियमित बनवली जाते. विशेषतः ऋतू बदलताना किंवा शरीराला थकवा जाणवत असेल, अशा काळात पौष्टिक अन्न म्हणून तिचा वापर केला जातो. शेवग्याची पाने सहज उपलब्ध होतात आणि योग्य प्रकारे स्वच्छ धुवून, कमी मसाल्यात तयार केलेली भाजी अनेकांना आवडते. काही व्यक्तींना तापातून बरे झाल्यानंतर काही दिवस भूक कमी लागते किंवा शरीरात अशक्तपणा जाणवतो. अशा वेळी हलका, संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. शेवग्याच्या पानांची भाजी हा अशा आहाराचा एक भाग असू शकतो. या पानांमध्ये विविध पोषक घटक असल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे काही लोक तापातून सावरल्यानंतर इतर पौष्टिक पदार्थांसह ही भाजीही खातात. मात्र, ताप, अशक्तपणा किंवा इतर आरोग्याच्या तक्रारी कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शेवग्याच्या पानांमध्ये विविध प्रकारची जीवनसत्वे आणि खनिजे आढळतात. जीवनसत्व अ, जीवनसत्व क, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटके या पानांमध्ये नैसर्गिकरित्या असतात. यामुळे संतुलित आहारामध्ये शेवग्याच्या पानांचा समावेश केल्यास शरीराच्या सर्वसाधारण आरोग्याला आधार मिळू शकतो. या पानांमध्ये असलेले अन्नघटक शरीराच्या सामान्य कार्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. म्हणूनच अनेक आहारतज्ज्ञ विविध हिरव्या पालेभाज्यांबरोबर शेवग्याची पानेही आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला देतात. लोकपरंपरेत असे मानले जाते की शेवग्याच्या पानांमध्ये काही फळांप्रमाणेच जीवनसत्व क चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती टिकवून ठेवण्यासाठी संतुलित आहाराचा भाग म्हणून या पानांचा उपयोग होऊ शकतो. मात्र, कोणत्याही एका पदार्थामुळे सर्व गरजा पूर्ण होतात असे मानणे योग्य नाही. विविध प्रकारची फळे, भाज्या, कडधान्ये, धान्ये आणि इतर पौष्टिक पदार्थ यांचा समतोल आहार घेणे अधिक महत्त्वाचे असते. कॅल्शियम हा हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक घटक आहे. शेवग्याच्या पानांमध्ये कॅल्शियम आढळत असल्यामुळे अनेक लोक त्यांचा आहारात समावेश करतात. निरोगी हाडे आणि स्नायू यांच्या कार्यासाठी संतुलित आहार आवश्यक असतो. त्यामध्ये शेवग्याची पाने ही एक पूरक भाजी म्हणून उपयोगी ठरू शकते. तथापि, हाडांशी संबंधित गंभीर समस्या असल्यास केवळ आहारावर अवलंबून न राहता योग्य वैद्यकीय तपासणी आणि उपचार घेणे महत्त्वाचे आहे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप आणि डॉक्टरांनी दिलेल्या उपचारांचे पालन करणे आवश्यक असते. काही संशोधनांमध्ये शेवग्याच्या पानांमधील काही घटकांवर अभ्यास करण्यात आला आहे. मात्र, त्यावरून कोणत्याही व्यक्तीने औषधे बंद करणे किंवा केवळ शेवग्याच्या पानांवर अवलंबून राहणे योग्य नाही.
मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आपल्या डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसारच आहारामध्ये बदल करावेत. उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी कमी मीठ, नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यावर भर द्यावा. हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. शेवग्याची पानेही अशाच पौष्टिक भाज्यांपैकी एक आहे. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचा उपयोग होऊ शकतो. मात्र, रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित घेणे आवश्यक आहे. डोळ्यांच्या आरोग्यासाठी जीवनसत्व महत्त्वाचे मानले जाते. शेवग्याच्या पानांमध्ये हे जीवनसत्व असल्यामुळे त्यांचा समावेश विविध भाज्यांबरोबर आहारात केला जाऊ शकतो. मात्र, डोळ्यांशी संबंधित कोणताही गंभीर त्रास, दृष्टी कमी होणे किंवा वेदना असल्यास नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काही लोकांच्या मते शेवग्याच्या पानांचा नियमित आहारात समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते आणि त्यामुळे सर्वसाधारण आरोग्य सुधारण्यास हातभार लागू शकतो. शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय पदार्थ मिळण्यासाठी विविध प्रकारच्या भाज्या खाणे गरजेचे असते. शेवग्याची पाने त्यापैकी एक चांगला पर्याय ठरू शकतात. घसा खवखवणे, थकवा किंवा सामान्य अशक्तपणा जाणवत असल्यास पुरेसे पाणी पिणे, विश्रांती घेणे आणि पौष्टिक आहार घेणे उपयुक्त ठरते. शेवग्याच्या पानांची भाजी हा अशा संतुलित आहाराचा एक भाग असू शकतो. मात्र, ताप, घशात तीव्र वेदना किंवा संसर्गाची लक्षणे असल्यास वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे. वारंवार तोंड येण्याची समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकते. त्यामध्ये पोषणाची कमतरता, ताण, झोपेचा अभाव किंवा इतर आरोग्यविषयक कारणांचा समावेश असू शकतो. संतुलित आहारात विविध हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केल्याने शरीराला आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होऊ शकते. शेवग्याची पानेही त्यामध्ये समाविष्ट करता येतात. परंतु समस्या वारंवार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शेवग्याची भाजी तयार करताना पाने स्वच्छ धुणे, जास्त वेळ शिजवू नये आणि कमी तेल व मसाल्यांचा वापर करावा. यामुळे चव टिकून राहण्यासोबतच पोषक घटकही काही प्रमाणात जतन होण्यास मदत होते. डाळ, लसूण, कांदा किंवा इतर भाज्यांसोबतही ही भाजी तयार करता येते. त्यामुळे ती अधिक पौष्टिक आणि स्वादिष्ट बनते. लहान मुले, प्रौढ, वृद्ध आणि निरोगी व्यक्ती यांनी आपल्या गरजेनुसार संतुलित आहार घेणे आवश्यक असते. शेवग्याची पाने ही विविध हिरव्या भाज्यांप्रमाणेच एक पौष्टिक पर्याय असू शकतात. मात्र, कोणत्याही एका पदार्थाला सर्व आजारांवरील उपाय मानणे योग्य नाही. निरोगी जीवनशैली, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, तणाव कमी ठेवणे आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार घेणे हे आरोग्य टिकवण्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. एकंदरीत पाहिले तर शेवग्याची पाने ही पोषक घटकांनी समृद्ध असल्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून उपयोगी ठरू शकतात. विविध जीवनसत्त्वे, खनिजे आणि तंतुमय घटकांमुळे शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होऊ शकते. तथापि, कोणत्याही विशिष्ट आजारावर हमखास उपचार किंवा निश्चित परिणाम होतो, असा दावा करता येत नाही. त्यामुळे आरोग्यदायी आहाराचा भाग म्हणून शेवग्याच्या पानांची भाजी नियमित प्रमाणात खाणे, तसेच आवश्यकतेनुसार तज्ज्ञांचा सल्ला घेणे, हा अधिक सुरक्षित आणि योग्य दृष्टिकोन मानला जातो.